नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर दिवाळीचा व्हिडिओ, लक्ष्मीपूजनचा व्हिडिओ अपलोड करायला खूप उशीर झाला। त्याचं कारण असं होतं की त्याच दिवशी फटाकडे वाजवताना आरूला फटाकडे भाजले थोडेसे, म्हणून नाही का त्याच्यानंतर ती जखम बघून म्हणजे थोडंसंच भाजलं, पण ती बघू जास्त रडत होती। मग काहीच कामं सुचत नव्हते। म्हणजे लहान मुलांचं कसं असतं, ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत ना त्यांना माहिती असेल की लहान मुलांना थोडंसं काही झालं ना तर तेच धरून बसतात आणि दुसऱ्यांना पण कामं सुचू देत नाही। तर तसंच माझं पण झालं, मला व्हिडिओ एडिटिंगच करता येत नव्हता। तर मग आज 2 दिवस झाले, मग म्हटलं चला आता व्हिडिओ काढलेला होता थोडासा, तर म्हटलं तो अपलोड करून टाकावं। कारण तिने भरपूर म्हणजे व्हिडिओ शूट करायचं होतं, तिला भाजल्यामुळे ती एवढी रडत होती की कुणालाच काही सुचत नव्हतं। म्हणून बाकीचे पूजेचे वगैरे व्हिडिओ पण असतात ना, म्हणजे गाडी पूजन वगैरे, तर ते व्हिडिओ मिस झाले माझ्याकडनं। मग जेवढं मी शूट केलेलं होतं ना, तर म्हटलं चला तेवढंच आपल्या फॅमिलीसोबत शेअर करावं। पूजा मांडणी करून झाली माझी, धूप लावायचं होतं ते पण लावलं आणि नमस्कार केला देवाला। तर लक्ष्मीपूजनचा दिवस खूप असं भारी वाटत होता, त्या दिवशी एकदम असं प्रसन्न वाटत होतं। त्याचनंतर आहे ना, मी फराळाचं काय काय बनवलं होतं ते तुम्हाला दाखवते। तर करंजी, शंकरपाळी, भाकरवडी, चिवडा आणि चकली आणि मिठाई तर बाहेरनंच आणलेली होती। तर मी एवढेच पदार्थ बनवलेले होते, जास्त बनवले नव्हते, कारण करण्यासाठी हेल्प करण्यासाठी कोणच नव्हतं आणि लहान मुलांना बघत नाही एवढं होत नाही, कारण भीती वाटते तेलाची वगैरे, म्हणून मी जास्त काही बनवलं नाही। या प्रकारे माझी लक्ष्मीपूजनची अशी तयारी झालेली होती। तर कसं वाटत आहे, आणि मांडणी मी पूर्ण अशी चौरंगावरतीच ठेवली होती आणि पाट्यावरती पण आपण जे पदार्थ बनवले होते ना ते ठेवले होते। कळस आणि मूर्ती मी अशी छोटीशीच घेतलेली होती, कारण ते आपल्याला घरात पण ठेवता येते। आणि नंतर मी बाहेर दिवे लावून घेतले दरवाजामध्ये, आणि रांगोळी पण अशी सिंपलच काढली होती, पण छान वाटत होती, कारण मला जास्त डिझाईनची येत नाही, जशी जमती मी तशी रांगोळी काढून घेतली आणि तिथे दिवे ठेवले। आणि आयुष होता ना, तो शूट करत होता, मिस्टरांना यायला भरपूर उशीर झालता। व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट करायला विसरू नका। तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माधुरी विटकर या चॅनलला सबस्क्राईब करा।